आपल्याला पण खरडा खावासा वाटतो का? हा थोडासा विचार करा. कारण ज्या माणसाला खरडा खावासा वाटतो ना, त्याच्या शरीरामध्ये पित्त खूप जास्त असतं. आता पित्त जास्त आहे तर खरडा खायला नाही पाहिजे. पण ॲक्चुअली होतं कसं, की राग येतो ना, तर पित्त होतं आणि मग जर तो रागाचा भाव जर निचरा झालेला नाही, तर अशा वेळेला शरीराला पित्त टिकवून ठेवणं गरजेचं असतं. आपण म्हणतो की नाही, त्याला बघून माझं पित्त उठलं किंवा माझ्या डोक्याची शीर हलली, तर या सगळ्या गोष्टी पित्ताशी कनेक्टेड आहेत. आणि जर तो राग मनात असेल, तर शरीराला पित्ताची लेव्हल मेंटेन करावी लागते. तुम्ही कितीही पित्ताच्या गोळ्या घेतल्यात किंवा पित्त बाहेर काढलत, तरी ते पुन्हा-पुन्हा होत राहतं. तर याच्यावरती सगळ्यात सोपा उपाय काय? आपल्या मनातला राग काढून टाकणं. आणि तो कसा काढता येतो? एकतर तो व्यक्त करायचा किंवा लिहून काढायचा आणि जाळून टाकायचा. दुसरी गोष्ट म्हणजे अंडरस्टँडिंगनी जर आपण एखाद्या गोष्टीकडे बघायला लागलो, तर हळू-हळू ही रागाची भावना कमी व्हायला लागते. तर अशाच माहितीसाठी आणि आपल्या कोणत्या भावना शरीरातल्या कुठल्या व्याधीवरती काम करतात हे जाणून घेण्यासाठी कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.